नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे सखी अबोलीला म्हणत असते की अबोली माऊ, मी तुझी कधीपासून वाट बघत होते. कुठे होतीस तू? तेव्हा इकडे अबोली म्हणते, बाळा माझं थोडंसं काम होतं ना, ते मी करत होते. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, सखी बाळा, अगं तुझी अबोली माऊ आहे ना, ती गुन्हेगारांना शिक्षा देत असते. तिचं काम आहे ना, कठीण आहे, खूप सोपं नाही आहे तिचं काम. तिने जरी इथे आता तुझी कस्टडी तुझ्या आईकडे दिली असली तरीसुद्धा कोर्स संपल्यानंतर तुझ्या अबोली माऊला खूप कामं असतात. अगं ती इथे गुन्हेगारांना शिक्षा देत असते. खूप जोखमीचं काम आहे ना ते. ते तिला लक्षपूर्वक करावं लागत असतं. एकसुद्धा चूक होऊन जमत नाही बाळा. म्हणून तुझी अबोली माऊ खूपच जास्त बिझी असते. तेव्हा इथे सखी म्हणत असते, म्हणजे पोलिसांपेक्षा सुद्धा जबाबदारीचं काम आहे ना अबोली माऊचं. तेव्हा अंकुश म्हणतो, अगदी बरोबर. पोलिसांपेक्षा सुद्धा तिला खूप जास्त सतर्क राहावं लागतं. सगळ्या गोष्टींची तिला व्यवस्थित काळजी घ्यायची असते. सगळ्या गोष्टी तिला पडताळून बघायच्या असतात. तुझी अबोली माऊ खूपच जास्त स्ट्रॉंग आहे. ते काहीही करू शकते हा, गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देण्यासाठी. तेव्हा इथे सखी म्हणते, अबोली माऊ तू काही करू शकतेस ना, मग तू माझं एक काम करशील? तेव्हा अबोली म्हणते, बोल ना सखी बाळा, काय तुझं काम आहे? तेव्हा इकडे सखी म्हणत असते की तू माझ्या आईच्या डोळ्यामध्ये कधी कधी पाणी येऊ देऊ नकोस. ती नेहमी आनंदी राहू दे. ज्या लोकांनी गुन्हेगार लोकांनी तिला त्रास दिलाय ना, त्या गुन्हेगार लोकांना तू शिक्षा मिळवून दे, चालेल ना? तेव्हा अबोली म्हणत असते, सखी बाळा तू अजिबात काळजी करू नकोस. अगं तुझ्या आईजवळ आता तू आहेस ना, तुझी आई आता अजिबात कधीच रडणार नाही. तुझी आई रडायची पण का? कारण तू तिच्याजवळ नव्हतीस. ती तुला मिस करायची. पण आता तू तुझ्या आईजवळ आहेस ना, मग आता तुझ्या आईला कुणीही रडवू शकणार नाही आहे. कळते का तुला बाळा? आणि हे बघ, केस वगैरे, गुन्हेगारांना शिक्षा, या गोष्टी होतच राहतील. पण आता तुझीसुद्धा तब्येत बरी नाही आहे की नाही? तुलासुद्धा तुझ्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे. डोक्याला किती लागलं आहे बघ तुझ्या. तेव्हा कसलाही विचार करायचा नाही. स्वतःची काळजी घ्यायची आणि आईचीसुद्धा. आईला अजिबात त्रास नाही द्यायचा बाळा. तेव्हा इकडे सखी म्हणत असते, हो माऊ, मी आईला अजिबात त्रास देणार नाही. आईला मी नेहमी आनंदी ठेवेन, खुश ठेवेन. पण तू त्या वाईट लोकांना शिक्षा देशील ना? तेव्हा अबोली म्हणते, हो, त्या वाईट लोकांना मी नक्की शिक्षा देईन. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे अंकुश म्हणत असतो, अबोली बघितलंस ना, सखीने तुझ्या बाजूने साक्ष दिली. म्हणजे किती छान गोष्ट आहे ही. त्या लोकांनी सखीला फितवण्याचा प्रयत्न केला असेल, पण तरीसुद्धा सखीने शेवटीला इथे आता बाजी पलटली. त्या लोकांना कळलंसुद्धा नाही की कधी इथे केस आणि तिचा निकाल आपल्या बाजूने लागला ते. तेव्हा इकडे सखी म्हणते की हे सगळं मला अबोली माऊने आधीच सांगितलं होतं की तिथे गेल्यानंतर ते सगळेजण तुझ्याबरोबर गोड गोड बोलतील, तुझ्याशी चांगलं वागण्याचं नाटक करतील आणि मग तुझे सगळेजण लाड करतील. पण तू त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवायचा नाही. त्या लोकांनी तसंच केलं. माझ्यासमोर मुद्दाम भांडणाचं नाटक केलं, खूप भांडतायत असं दाखवलं. पण मी त्यांच्या गोष्टीवरती विश्वास ठेवला नाही आणि कोर्टामध्ये अबोली माऊने सांगितल्याप्रमाणे मी सगळं आधी त्यांच्या बाजूने बोलले आणि नंतर आईच्या. हो की नाही अबोली माऊ? तेव्हा मनवा म्हणते, वहिनी, म्हणजे तुला आधीच माहिती होतं का की ते लोक कशा पद्धतीने सखीचा वापर करून घेणार आहेत? तेव्हा अबोली म्हणते, हो, मला आधीच ही गोष्ट कळली होती. म्हणून मी सखीला आधीच सगळं समजावून सांगितलं होतं. तेव्हा इथे मनवा म्हणते, वहिनी, तुझा अंदाज किती ग्रेट आहे गं. तुला बरोबर माहिती होतं की लहान मुलांना कुणीही फितवू शकत नाही. तेव्हा इकडे अंकुश म्हणतो, मनवा, या बाबतीत तुझी वहिनी आहे ना, म्हणजे 100पैकी 99% तिचे अंदाज खरे ठरतात. यावेळेला सुद्धा ते खरेच ठरलेले आहेत. तू बघितलंस ना? तेव्हा मनवा म्हणते, हो वहिनी, खरंच तू खूप ग्रेट आहेस. तेव्हा इकडे अबोली म्हणते, आता फक्त एक काम करायचं आहे. आता त्या चारांपैकी एक जरी आपल्या बाजूने बोलला ना, तरीसुद्धा त्यांना शिक्षा देणं आपल्यासाठी सोपं होऊन जाईल, असं अबोली आता म्हणत असते. तर अबोलीने तर आता बाजी पलटलेली असते. इथे सखीची कस्टडी तिने शेवटीला पौर्णिमाला मिळूनच दिलेली असते आणि त्या सगळ्यांचा पर्दा फास्ट केलेला असतो. त्याचबरोबर इथे सुप्रियाला खूप जास्त राग येतो. सुप्रिया म्हणत असते, समीर, बघितलंस ना, तुझी मुलगी एक नंबरची कार्टी आगाऊ आहे. काय केलं तिने? काय केलं कोर्टात? तिचे आपण एवढे लाड केले, तिला हवं ते सगळं दिलं, पण शेवटीला काय केलं? कोर्टामध्ये तिने संपूर्ण बाजी पलटली. आपल्या बाजूने न बोलता तिच्या आईच्या बाजूने बोलली. काय गरज होती तिला हे सगळं करायची, आगाऊ कार्टी? त्यानंतर तिथे समीरसुद्धा आता बैलासारखा मान हलवत असतो.
बाकी तो काय करू शकतो. त्यानंतर तिथे दिनकर काका त्याचबरोबर सविता आलेल्या असतात. तेव्हा दिनकर काका म्हणत असतात की आता आपल्याला शिक्षा होणार, मला विनाकारण शिक्षा होणार. माझी काहीही चुकी नसताना हे सगळं प्लॅनिंग तुमचं होतं, तुम्ही हे सगळं घडून आणलं होतं. पण मी तुम्हाला निदान साथ दिली ना, तीसुद्धा माझी चूकच झाली. आता मी कुटुंब प्रमुख म्हणून मला खूप मोठी शिक्षा होणार, खूप मोठी शिक्षा. आता मी वाचणार नाही आहे. आपण सगळेजणं फासावरती जाणार, नाहीतर जन्मठेपेसाठी जाणार, असं काका म्हणत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता काका वेड्यासारखी बडबड करतात असं सुप्रियाला वाटतं. तेव्हा सुप्रिया म्हणते, म्हातारा डोक्यावरती पडल्या, अक्षरशः डोक्यावरती. त्यानंतर इथे आता अबोली आपली फाईल शोधत असते. अंकुश म्हणत असतो, अबोली ही तुझी फाईल आहे का? तेव्हा अबोली म्हणते, हो सर, अगदी बरोबर, हीच माझी फाईल आहे. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, अबोली अगं किती काम करशील, जरा स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दे. तू अजिबात तुझ्या खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाही आहेस, तुला कळतं आहे का? इथे आता केसचा जर अभ्यास करायला बसलीस ना तर दुसऱ्या कुठल्याही गोष्टीकडे तुझं लक्ष जाणार नाही. त्यानंतर इथे अबोली म्हणत असते की सर आता सध्या तरी ही केस आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, हो अगदी बरोबर बोललीस तू. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, अबोली पण स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नकोस आणि तुझ्याकडे थोडा वेळ असेल तर इथे बस ना, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा अबोली म्हणते, सर काय बोलायचं आहे तुम्हाला, बोला ना. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली परवा आपण दोघेजणं बोलत असताना मी जे काही बोललो, म्हणजे आपल्याला जर मूल असतं तर तुला मुलांच्या मनातलं कळलं असतं असं मी तुला म्हणालो होतो. ते खरंच मी जाणून बुजून बोललो नाही. माझ्या पटकन तसं तोंडातून गेलं की आपल्याला जर लहान मूल असतं तर कदाचित लहान मुलं कशी असतात, त्यांच्या मनात काय चालले हे आपल्याला कळलं असतं आणि म्हणून ते माझ्या तोंडून निघालं. पण त्या शब्दामुळे तू हर्ट झालीस, त्यासाठी खरंच सॉरी. अगदी मनापासून मी तुला सॉरी म्हणतोय. मला तुला दुखवण्याचा हेतू नव्हता. तेव्हा अबोली म्हणते, अंकुश सर मला माहिती आहे तुम्ही हे सगळं जाणून बुजून कधीच बोलणार नाही. तुमच्या तोंडातून ती निघालं आणि तुम्हाला त्याचं वाईट वाटतं आहे हे मला कळतं आहे सर. पण तुम्ही नका काळजी करू, मला त्याचं तेव्हा वाईट वाटलं होतं पण आता मी ठीक आहे. त्याच्यानंतर अबोली म्हणते, सर कसं आहे ना, इथे एखाद्या लहान बाळाला जन्म देणं ते वेगळं आईपण असतं आणि इथे मनामध्ये माया असणं, मनामध्ये आईपण असणं हे सुद्धा एक वेगळी गोष्ट आहे ना सर. तुम्ही काय म्हणालात, आपल्याला जरी आता मूल नाही आहे किंवा ते होणार नाही असं जरी असेल तरीसुद्धा रंजल्या गांजल्यांना मदत करणं, त्यांचं दुःख हे आपलं दुःख समजून त्यांची मदत करणं, त्यांना न्याय मिळवून देणं, त्या सगळ्यांना आपल्या मुलांसारखं समजणं हे सुद्धा एक प्रकारचं आईपणच आहे ना. आणि ते आईपण मी अनुभवते सर. आणि त्याच्यामुळे इथे लहान मुलांचं मन जरी मला आता कसं असलं माहिती नाही तरीसुद्धा माझ्या मनामध्ये एक आई आहे आणि त्यामुळे लहान मुलांचं मन कसं ओळखायचं, त्यांच्या मनात काय चाललं आहे हे कसं जाणायचं हे सगळं मला माहिती आहे सर. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, बरं ठीक आहे, पण माझ्यामुळे तू दुखावले असेल त्यासाठी खरंच सॉरी. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे दिनकर काका म्हणत असतात, आता माझं काही खरं नाही आहे, माझी काही चुकी नसताना मला शिक्षा होणार आहे आणि कुटुंब प्रमुख म्हणून मला तर मोठी शिक्षा होणार. आता मी काय करू, मला इथे जन्मठेपेला जायचं नाही आहे आणि फाशीची शिक्षा तर मला नकोच. मला आता काही करून स्वतःला वाचवायला हवं. मला ह्या गुन्ह्यामध्ये अडकायचं नाही आहे, माझी काही चुकी नाही आहे हे अबोलीला सांगायला हवं. तेव्हा इकडे दिनकर काका म्हणतात, अबोलीला फोन करू का? त्याचबरोबर मनवा म्हणते, काय वहिनी तू दिनकर काकांना तुझं कार्ड दिलेस? तेव्हा अबोली म्हणते, हो मनवा, मी त्यांना माझं कार्ड दिलं आहे. तेव्हा मनवा म्हणते, तुला काय वाटते ते तुला कॉल करतील? तेव्हा अबोली म्हणते, हो मला असंच वाटते की ते मला कॉल करतील. तेव्हा मनवा म्हणते, नाही गं वहिनी, मला असं नाही वाटत की ते तुला कॉल करतील. आता तर ते तुला जास्त घाबरले असतील की तू त्यांना शिक्षा मिळवून देशील म्हणून. तेव्हा अंकुश म्हणतो, नाही या मनवा, या गोष्टीमध्ये तुझ्या वहिनीचे अंदाज 100पैकी 99% जास्त खरे ठरतात, तुला चांगलंच माहिती आहे. त्याच्यामुळे आता आपण तुला काही जमणार नाही किंवा नाही फोन येणार नाही असं सुद्धा म्हणायला नको, कारण फोन येणार असं मला पण वाटते. तेव्हा इकडे आता अननोन नंबरवरून फोन आलेला असतो. तेव्हा अबोली फोन उचलते. तेव्हा इकडे दिनकर काका म्हणतात, अबोली अगं मी दिनकर बोलतोय, मला तुला भेटायचं होतं, तुझ्याशी थोडं बोलायचं होतं, आपण भेटूया का? तेव्हा अबोली म्हणते, हो काका आपण भेटूया ना, कुठे भेटायचं ते फक्त सांगा. तेव्हा अबोली म्हणते की तुम्ही जिथे सांगाल तिथे मी भेटायला येईन. तेव्हा दिनकर काका म्हणतात की महालक्ष्मीच्या मागे जी जागा आहे ना, महालक्ष्मी मंदिराच्या मागे जी जागा आहे तिथे आपण भेटूया.
तेव्हा अबोली म्हणते ठीक आहे काका, मी येते तुम्हाला भेटायला. त्यानंतर प्रेक्षकांनो अबोली म्हणते की सर, दिनकर काकांचा फोन होता, त्यांनी मला आत्ता भेटायला बोलावलं आहे, त्यांना माझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे सविता येते आणि म्हणत असते का हो काय झालं, कसला विचार करताय. तेव्हा काका म्हणतात नाही ग, कसला विचार करत नाही आहे. ती म्हणते नाही ना. ती म्हणते मग तुमचा चेहरा असा घाबरा घुबरा का झाला आहे, काही लपवत आहे का माझ्यापासून. तेव्हा दिनकर काका म्हणतात सविता, अगं मी तुझ्यापासून आता काय लपवणार आहे सांग बरं. फक्त ना अबोली ज्या पद्धतीने आज कोर्टामध्ये बोलत होती, मला त्याचीच भीती वाटते ग, बाकी काही नाही. तेव्हा सविता म्हणत असते जाऊ द्या हो, तिला काय घाबरताय तुम्ही, ती आपलं काहीही वाकडं करू शकणार नाही आहे, कळते का तुम्हाला, तिचा विचार अजिबात करू नका. त्यानंतर दिनकर काका म्हणत असतात नाही ग, तरी पण थोडी मनामध्ये भीती तर वाटतेच ना. त्याचबरोबर सविता म्हणत असते बरं ठीक आहे, गोळ्या घेतल्यात का तुम्ही, जेवणानंतरच्या गोळ्या घेतल्यात, त्या बघा मी तुमच्या गोळ्या तिथे काढून ठेवल्यात, आधी त्या घ्या बरं. तेव्हा इकडे दिनकर काका म्हणतात हो हो घेतो ना, माझ्या गोळ्या तू इतक्या प्रेमाने काढून ठेवल्यास तर मी घेणारच ना. तेव्हा ते म्हणतात मी लगेचच गोळ्या घेतो. तेव्हा इथे सविता गेल्यानंतर काका आता अबोलीचं जे कार्ड असतं ते कार्ड लगेचच फाडून खिडकीतून बाहेर फेकून देतात, जेणेकरून ते कुणाच्याही हाती लागू नये म्हणून. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे अबोली आता काकांना भेटण्यासाठी तयार झालेली असते, ती निघत असते. तेवढ्यातच तिथे मनवा येते. मनवा आल्यानंतर ती म्हणत असते वहिनी, अगं दिनकर काकांनी तुला भेटायला बोलावले, पण हा त्यांचा कुठला प्लॅन तर नसेल ना तुला अडकवण्याचा. तेव्हा अबोली म्हणते नाही ग, ते काय प्लॅनिंग करणार आहेत. तेव्हा मनवा म्हणते वहिनी तुला माहिती नाही आहे, अगं सखीची कस्टडी तू पौर्णिमाकडे दिलेस, त्यांच्या हातातला खूप मोठा पत्ता तू हिसकावून घेतला आहेस, आणि आता अचानकपणे दिनकर काका तुझ्यावरती रागवत होते आणि अचानकपणे त्यांनी तुला भेटायला बोलावलं, हा त्या सुप्रियाचा प्लॅन तर नसेल ना. तेव्हा अबोली म्हणते की हे बघ मनवा, जरी पण हा प्लॅन असेल तरी पण म्हणून काय आपण घरामध्ये आता घाबरून बसायचं का, आपल्याला या संकटाशी 2 हात तर करायचेच आहेत ना. तेव्हा अबोली म्हणते हे बघ, आता जरी दिनकर काकांना माझ्याशी काही बोलायचं असेल ते सुद्धा बोलतील, आणि जर सुप्रियाला मला फसवायचं असेल तर ती कशा पद्धतीने मला फसवण्याचा प्रयत्न करते ते सुद्धा मला कळेल. तेव्हा मनवा म्हणते पण वहिनी प्लीज प्लीज तू स्वतःची काळजी घ्या, मला खरंच खूप भीती वाटतेस, ती सुप्रिया तुला फसवण्यासाठी काहीही करू शकते. तेव्हा अबोली म्हणते मनवा अगं नको काळजी करू, आणि अंकुश सर आहेत ना, अंकुश सर माझ्या मागावरती असणारच आहेत. मी ज्या ठिकाणी काकांना भेटायला जाणार आहे ना, त्या जागेचं लाईव्ह लोकेशन मी अंकुश सरांना पाठवणार आहे, ते माझ्या मागावरतीच असणार आहेत, लांबून ते आमच्यावरती लक्ष ठेवणार आहेत. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता पौर्णिमा सखीला घेऊन आलेली असते. तेव्हा इकडे सखी म्हणते अबोली माऊ काय करतेस तू. तेव्हा अबोली म्हणते काही नाही बाळा, माझं काम आहे थोडं, मी बाहेर चालले. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते अबोली मी इथे तुला फक्त आणि फक्त मनापासून थँक्यू म्हणायला आली. खरंच तू जे काही केलेस ना आज, तू मला माझं आयुष्य माझं सर्वस्व तू परत केलेलं आहेस, त्याच्यामुळे तुझी जेवढी आता इथे माफी मागावी तेवढी कमी आहे, तुझे जेवढे आभार मागावेत तेवढं कमी आहे. की आम्ही मध्ये मध्ये का होईना पण संशय आम्हाला येत होता की खरोखर इथे आता अबोली न्याय मिळवून देईल ना, की फक्त इथे तारीख पे तारीख असं सगळं घडेल. पण नाही प्रेक्षकांनो, इथे अबोलीने व्यवस्थित सगळे पुरावे गोळा केलेले असतात, आणि तिच्या म्हणण्यानुसार दिनकर काका तिला आता भेटायला सुद्धा आलेले असतात. दिनकर काकांनी तिला फोन केलेला असतो, पण इथे आता दिनकर काकांचं आणि अबोलीचं बोलणं होते की नाही हे आता बघणं खूपच जास्त कठीण. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इकडे अबोली आता अंकुशला फोन करते आणि म्हणत असते सर अहो मी पोचले इथे, तुम्ही निघालात का. तेव्हा अंकुश म्हणतो हो अबोली मी निघालो आहे, अगं पण इथे एक मोर्चा सुरू होता ना, तिथे माझी ड्युटी लागली होती आणि मला थांबावं लागलं. पण मी काय म्हणतोय, आता रस्ता पण क्लिअर झाला आहे आणि माझी बाईक आहे ना, मी त्याच्यावरूनच पटकन तू जे लोकेशन पाठवशील ना तिथे पोचतो. तेव्हा अबोली इथे आता म्हणत असते ठीक आहे सर, पण लवकर या. तर इथे दिनकर काका वेळेच्या आधी तिथे पोचलेले असतात, म्हणजे अबोलीच्या आधी ते तिथे पोचलेले असतात. दिनकर काका म्हणतात की अबोली कुठे गेली, मी तर तिला इथेच यायला सांगितलं होतं ना, रस्ता तर बरोबर आहे ना, अबोली पुढे तर निघून गेली नसेल. तेव्हा इकडे दिनकर काका अबोलीला शोधण्यासाठी आता पुढे जातात. तेव्हा ते पुढे पुढे जात असताना इकडे अबोलीसुद्धा आता या बाजूला त्या बाजूला बघत असते, आणि प्रेक्षकांनो इकडे आता ती अंकुशची वाट बघत असते. तेव्हा इकडे अबोलीला कळलेलं असतं
जागा तर हीच आहे ना. काकाने सांगितल्याप्रमाणे मी योग्य त्याच ठिकाणी आली आहे. मग काका कुठे आहेत? तेव्हा ती काकांना फोन करत असते, तर इथे फोन आता नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर सांगत असतात. तेव्हा अबोली अंकुशला फोन करते. ती म्हणत असते, अंकुश सर कुठे आहात तुम्ही? तेव्हा इथे प्रेक्षकांनो अंकुशच्या गाडीचा जो टायर आहे तो पंक्चर झालेला असतो. ते पंक्चर काढण्यासाठी त्याने इथे मेकॅनिकलला सुद्धा बोलावलेलं असतं. त्यानंतरला मेकॅनिकलने आता गाडी नीट केलेली असते. पैसे वगैरे अंकुश त्याला देतो आणि लगेचच तो सुद्धा मेकॅनिकलला पैसे वगैरे देतो आणि तिथून जायला निघतो. तेव्हा इथे अंकुश ठरलेल्या ठिकाणी तो सुद्धा पोचलेला असतो. तो सुद्धा म्हणतो की अबोलीने पाठवलेलं लाईव्ह लोकेशन तर हेच आहे. मग आता अबोली कुठे आहे? तेव्हा अंकुश अबोलीला फोन करतो, तर तिचा फोन आता इथे स्विच ऑफ सांगत असतात. अबोली काकांना फोन करते, त्यांचा फोन स्विच ऑफ असतो. अबोली अंकुशला नंतर फोन करते, त्याचा फोनसुद्धा स्विच ऑफ आहे, बंद आहे असं सांगत असतात. तेव्हा अंकुश म्हणत असतो की मला यायला तसंच बराच उशीर झाला आहे. अबोली घरी तर गेली नसेल ना वैतागून? आता घरी जाऊन बघू का? तेव्हा इकडे प्रेक्षकांनो पौर्णिमा सखीला म्हणत असते, सखी बाळा बाद झालं आता खेळणं, चल बरं तुला भूक लागली असेल ना, चल मी तुला भरवते. तेव्हा इकडे सखी म्हणत असते, आई अजून प्लीज ना, थोडा वेळ थोडा वेळ. तेव्हा पौर्णिमा म्हणते, नाही नको बाळा, थोडा वेळ नको, आता चल बरं थोडंसं खाऊन घे चल. तेव्हा त्या दोघींचं बोलणं सुरू असतं. तेवढ्यातच अंकुश इथे धावत पडत येतो. अंकुश म्हणत असतो की मनवा, अगं तू अबोलीला बघितलंस का? अबोली घरी आली आहे? तेव्हा मनवा म्हणते, नाही दादा, वहिनी घरी आलेली नाही आहे. पण तू इथे काय करतोयस? तू वहिनीच्या मागावरती जाणार होतास ना? तेव्हा अंकुश म्हणतो, हो मी जाणार होतो, पण मला महत्त्वाचं काम होतं म्हणून मला लगेच जाता आलं नाही. आणि तिने जे लाईव्ह लोकेशन पाठवले त्या ठिकाणी मी आता गेलो होतो, पण तिथे अबोली नव्हती. मी तिला फोनसुद्धा केला पण तिचा फोन लागत नाही आहे. तेव्हा मी एक काम करतो, क्रिशलासुद्धा आता अबोलीचं शेवटचं लाईव्ह लोकेशन पाठवतो आणि त्याच्यावरून तिचं आत्ताचं लोकेशन कुठे आहे ते मी शोधून काढतो आणि त्या ठिकाणी मी लगेचच जाऊन पोचतो. तेव्हा तू सुद्धा चल माझ्याबरोबर मनवा. तेव्हा इथे रमा म्हणत असते, अंकुश तू काहीही कर पण माझ्या अबोलीला घेऊन ये, जा बरं अबोलीला घेऊन ये. तेव्हा इकडे आता पौर्णिमा म्हणत असते, पण अबोली सुखरूप असेल ना? त्यानंतरला इथे मनवा म्हणत असते, दादा मी तुला म्हणाले होते ना की वहिनीला फसवण्याचा डाव चाललाय या लोकांचा. हे सगळं कारस्थान आहे ना ते त्या सुप्रियाचं आहे दादा. तेव्हा अंकुश क्रिशला फोन करतो आणि म्हणतो की क्रिश मी आता तुला अबोलीचं लाईव्ह लोकेशन पाठवले मोबाईलचं, तेव्हा तू जरा बघ की अबोली कुठे आहे आणि ते मला लवकरात लवकर सांग. तेव्हा क्रिश म्हणतो, अबोलीचं लाईव्ह लोकेशन का सर? सगळं काही ठीक आहे ना, काय झालं आहे? तेव्हा इथे अंकुश म्हणतो, हे बघ क्रिश, आता सांगायला तेवढा वेळ नाही आहे, मी जेवढं सांगतोय तेवढं कर, आपण नंतर निवांत बोलूया. त्यानंतर इथे रमा म्हणत असते की देवा माझ्या अबोलीची रक्षा करा, तिच्यावरती लक्ष ठेवा. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो आता अंकुश आणि मनवा दोघेजण अबोलीला वाचवण्यासाठी निघालेले असतात. तेव्हा इकडे अबोली दिनकर काकांच्या घरी येते, त्यांचा खून झालेला असतो. तेव्हा इकडे अंकुश आता अबोलीला म्हणतो की माझा नाईलाज आहे, दिनकर काकाच्या खुनाच्या आरोपाखाली तुला आता अरेस्ट करावं लागते अबोली. तेव्हा अबोली म्हणते, ठीक आहे सर, तुम्ही तुमची ड्युटी पूर्ण करा, मी माझी ड्युटी पूर्ण करते.